घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज 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 प्रपंचात पडलोय खरा, पण प्रपंच चालवणं इतकं सोपं नाही लक्षात आलं माझ्या। खूप कावून गेलोय महाराज। काय रे असं का म्हणतोय? काय सांगू महाराज, इकडे आड आणि तिकडे वीर अशी गत झाली माझी। बायको एक सांगते, आई एक सांगते, कोणाचं ऐकावं हेच कळत नाही। एकीने जन्म दिलाय आणि दुसरी बरोबर जन्म काढायचा आहे। काय करू महाराज? अरे दोघींचंही म्हणणं ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि मग योग्य काय आणि अयोग्य काय ह्याचा विचार करून नंतर निर्णय घ्यायचा। तोच प्रयत्न असतो महाराज। पण आईच्या पक्षात निर्णय घेतलात तर बायको रुसते आणि बायकोच्या पक्षात निर्णय घेतला तर आई रुसते। अगदी बरोबर, असंच होतं महाराज। खूप कंटाळून गेलोय। अरे प्रपंच म्हटला की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच। पुरुषार्थाने वाग, प्रपंचात डावं उजवं करू नकोस। ज्याचा मान त्याला दिला गेलाच पाहिजे। जो बरोबर आहे त्याच्या पाठी उभं राहिलंच पाहिजे आणि जो चुकतोय त्याला त्याची चूक दाखवून दिली पाहिजे। प्रपंच हा तराजू सारखा असतो। जी व्यक्ती नातेसंबंध समसमान तोलून धरू शकते तीच प्रपंचात सुखी होते, नाहीतर त्याची अवस्था वामन सारखी होते। महाराज हा वामन कोण आहे? असाच एक आमचा भक्त पौरोहित्य करतो। काय रे आई? अरे बोल ना, नुसतं आई आई काय करतोयस? आई माझे सगळे मित्र पाठशाळेत जातात, मला पण पाठशाळेत जायचंय। बरं मग मी काय करू सांग? तू बाबांना सांग ना माझं नाव पाठशाळेत नोंदवायला। ते ऐकणार आहेत का माझं? ते काय म्हणतात माहितीये, मुलाला पौरोहित्याचं शिकू देत, वडिलांचा वसा चालवू देत। पाठशाळेत शिकला तर म्हणे पौरोहित्य करायचं नाही आणि अशाने या घराची परंपरा खंडित होईल म्हणे। मी पाठशाळेत गेलो तरी पौरोहित्य करीन ना। बरं, तुझे बाबा आले ना की तू बोल त्यांच्याशी। माझ्या सगळ्या मित्रांकडे खेळणी आहेत, माझ्याकडेच फक्त खेळणी नाहीत। मी आपला खेळतोय पळी पंचपात्रांशी। संजू बाळा, मला समजतंय रे तुझं दुःख, पण मी तरी काय करू सांग ना? तुमच्या पुढे बोलायची काही सोय का? मी आजीला सांगू? बाबा आजीचं सगळं ऐकतात। आजीने बाबांना सांगितलं तर ते माझ्यासाठी खेळणी घेऊन येतील आणि मला पाठशाळेत सुद्धा पाठवतील। हुशार आहेस अगदी, असंच कर। कुठे आहे कुठे तुझी आजी? मी मगाशी आजीला घागर घेऊन विहिरीवर जाताना पाहिलं। अरे देवा, तेव्हाच का नाही सांगितलंस मग? आता काही खरं नाहीये माझं। तर हे असं आहे महाराज, तुझी आणि वामन पुरोहिताची अवस्था फारशी काही वेगळी नाही आणि त्याला जबाबदार तुम्हीच आहात। नातं हे प्रत्येकाने जपायचं असतं। नात्यांमध्ये आपण जेव्हा डावं उजवं करतो तेव्हाच कटुता निर्माण होते। समजलं महाराज। समजलं ते आचरणात आणलंस तर प्रपंचाला कंटाळून पळ काढावा असं वाटणार नाही। काय महाराज? जा
तुझं कल्याण होईल. हो महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय बंकटा, तुझी काही प्रपंचाविषयी तक्रार? मुळीच नाही महाराज. आपल्या कृपेनं सगळं काही आलविल आहे. अगं आई 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 हे काय करतेस तू? काय करतो वामना? पाणी भरून आणते विहिरीवरनं. अगं पण घरात लीलावती असताना तुला हे काम करायची काय गरज? किती काम करेल बापडी? 10 कामं असतात तिला. अगं आई घर म्हटलं तर काम असणारच की. आता 4 कळशा भरून आणल्या तर तिचे हात मोडणार आहेत का कंबर लचकणार आहे? कुठं आहे ती लीलावती? ए लीलावती, आले आले. का अशा हाका का मारतोय? काय झालं? हे काय बघतोय मी? मी काहीच नाही बोलले. माझी आई घरची कामं करते. तुला कितींदा सांगितलंय की आईला घरची कामं सांगायची नाहीत. या वयात तिने कामं करायची, या वयात तिने आराम करायला हवा. अरे तिने नाही सांगितलं मला. माझी मीच गेले होते. आता हे तुम्हीच बोलत म्हणून बरं झालं. बरं काय बरं? ही गेली न सांगता, पण तुला कळायला नको? अरे वामना, उगीच का वाद घालतो? हातीपायी धड आहे मी. थोडं काम केलं तर काय बिघडलं? अगं आई वेळ काळ सांगून येत नाही. पाय घसरून हिरीत पडली असतीस, एखादा हाड मोडलं तर या वयात जोडता येईल का? अरे वामना, तू काही बोलू नकोस. तिला कळायला पाहिजे आपली सासू म्हातारी आहे. या वयात असली अवजड कामं करू नयेत तिने. तुला शेवटचं सांगतोय आज, यापुढे आई मला कुठलंही काम करताना दिसता कामा नये. हा तुला जर नसेल ना जमत तर घर कामाला बाई ठेवू. बक्कल पैसा कमवत आहे ना गो. तुला काय त्याच्याशी? तुला घरात काही कमी पडत असेल ना तर सांग. माझ्या मिळकतीचा विचार करू नकोस. या वामन पुरोहितचं नाव आहे पंचक्रोशीत. जास्तीची कामं घेत नाही म्हणून. गरज पडली ना की घेईन. तू काळजी करू नकोस. पाहिलं ताई, आता माझी काही चूक होती का यात? नाही ग सुनबाई. मग कसे बोलून गेले ते? तुम्हाला सांगते आई, तुम्ही घरात अजिबात इकडची गाडी तिकडे करू नका. तुमच्यामुळे मला बोलणी खाऊन घ्यावी लागतात. अरे वामन्या, तुझ्या आईची काही तक्रार नाही ना, मग तू कशाला थैथैट करतोयस? वय झालं म्हणजे काम करायचं नाही असं कोणी सांगितलं? प्रत्येकाने झेपेल तेवढं काम केलंच पाहिजे. वय हे काम न करण्याचा निकष होऊ शकत नाही. शरीर बुद्धी याला व्यायाम हवाच, नाहीतर दोन्ही गंजून जातील. आई, काय रे? पाय दुखतायत का? मालिश करून देऊ? नको, बरी आहे मी. काय रे, उगा का वापरलास तू सुनबाईवर? तिची काय चूक? हे बघ, तू तिची कड घेऊन बोलू नकोस. अरे आई, अगं अण्णांच्या पाठी माझं सगळं तूच केलंस. माझ्यासाठी तू सगळं काही आहेस. मग आता तू या वयात आरामात राहावं असं जर मला वाटतं तर माझं काय चुकतं? माझं वय झालं बरोबर आहे. शरीर साथ देतंय मला. कुठलंही दुखणं जडलेलं नाही मला. मग थोडीफार कामं केली तर काय बिघडलं? वाद घालू नकोस. तू कामं नाही करायची म्हणालो तर नाही करायची. तुझ्या या हट्टापायी बसून बसून आजारी पडेन मी एका दिवशी. आई, असलं काहीतरी बडबडू नकोस ग. बाबा, काय रे? अरे बोल ना काहीतरी. नाही नाही, काही नाही. बरं आई, मी तुझ्यासाठी काय आणलंय बघ. माझ्यासाठी? हो, लुगडं आणि पोती. अरे लुगडं कशाला आणलं? मला कुठे जायचंय नवीन लुगडं नेसून? वाण सामानाचं काय केलं? काय रे, काय विचारते सुनबाई? पौऱ्यात त्याचं काम करून आलो मी. म्हणजे दक्षिणेचे 4 खडकू मिळाले. आता आईचं लुगडं जुनं झालं होतं म्हणून. मी ही जुनी लुगडं नेसते हे दिसत नाही तुम्हाला? संजू केव्हापासून खेळणी मागतो. त्याला एखादं खेळणं आणावं हे सुचलं नाही तुम्हाला? नाही सुचत. अरे वामना, मातृदेवो भव.
आई आई माझं सर्व काही तू आहेस ग. आणि आई मला तुझ्या पुढे ना दुसरं काही दिसत नाही. अरे वामना, असं म्हणून कसं चालेल? तुला बायको मुलं आहे, हे विसरून कसं चालेल? त्यांना काय हवं नको ते तू नाही बघणार तो कोण बघेल? देव आहे की तो पाहिल आम्हाला. असेल हरी तर बेल खाटल्यावर. तुम्ही काय आणू नका. खूप बोललीस. राजघराण्यातलं निमंत्रण आलंय पौरोहित्याचं. चांगली दक्षिणा मिळेल मग आणतो वाण सामान. तुझ्यासाठी लुगडं पण आणि याच्यासाठी खेळणं. जास्त तोंड वेंगाळू नका. स्वयंपाक झाला का? हो, पानं वाढते. चल रे, आता बोलले तसं करतील तर खरं. आई छान आहे ना लुगडं? बाबा काय रे? वामना, मला गोष्ट सांगा ना. काय आई? माझी जितकी सेवा करतोस तितकी आपल्या बायको मुलांची का काळजी घेत नाहीस रे? मी त्यांची काळजी घेत नाही असं तुलाही वाटतं आई? अगं त्यांची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं मी? अरे त्यांच्याशी मायेनी बोल, त्यांना जवळ घे. काय हवं नको ते विचारत जा. अगं हे तर करतोच ना मी. ते तर तुला वाटतं, पण लीलावती तक्रार करत होती का? नाही रे, गरीब आहे बिचारी. तुझ्या विरोधात तिने कधीही तक्रारीचा सूर लावलेला नाही. मग अरे तिची धुसफूस तुला दिसत नाही, पण मला कळते. कोणत्याही बायकोला वाटते तिचा नवरा तिच्या जवळ असायला हवा, पण तू सतत आईला खेटून बसलेला. आई आई करत आईच्या मागे फिरायला. लहान आहेस का तू? हो, लहानच आहे मी. आई मला आजही तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपावंसं वाटतं. वामना, बाबा काय रे? मला गोष्ट सांगा ना. तुला दिसत नाही मी माझ्या आईचे पाय चेपतोय? पाय चेपता चेपता सांगा. एका वेळी एकच काम करायचं असतं. तुला कळत कसं नाही? अरे का डाफरलास पोरावर? याला गोष्ट ऐकायची आहे, मग सांग की एक गोष्ट. त्याची आई आहे ना, मग ती सांगू शकत नाही याला गोष्ट? नाहीच सांगणार. तिला माहिती आहे की मी तुझे पाय चेपतोय. मातृसेवेत खंड पडावा म्हणून मुद्दाम तिने याला इकडे पाठवून दिलंय. मला कळत नाही का ते? अरे काय बोलतोयस तू वेड्यासारखा? अहो इकडे येत आहे ना. पाहिलंस? अहो अरे जा तरी, पहा तरी कशासाठी बोलवते. पाहतोच. ये बाळा, मी तुला गोष्ट सांगते. अहो अहो ऐकलत का? अहो काय म्हणते मी? अहो काय झालं? कशाला हाका मारतेस? मी आई जवळ असलेलो तुला पाहवतच नाही. आधी गोष्ट सांगायच्या बहाण्याने संजूला पाठवलंस, नंतर आता स्वतः हाका मारत सुटलीस. अगं जे बोलायचं होतं ते तिथे येऊन बोलता येत नव्हतं का? झालं बोलून. आता माझं ऐका. पूजा सांगायला जाणार आहात ते यजमान श्रीमंत आहेत. त्यांच्याकडून मोठी दक्षिणा मिळेल. या दक्षिणेचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? काहीच करायचं ठरवलेलं नाहीये. तुला नवीन लुगडा हवाय ना? मिळेल. माझ्या लुगड्याचं राहू दे. त्याहीपेक्षा महत्वाचं काम आहे ते करून घ्या. कोणतं? घराची डागडुजी करायची. संजूला पाठशाळेत धाडायचंय. पाठशाळेत धाडून शिकून मोठा साहेब बनवायचा आहे का त्याला? बिघडलं कुठे? बिघडतं. वामन पुरोहिताचा मुलगा इंग्रजांची गुलामी करणार नाही. तो आपल्या वडिलांप्रमाणेच पौरोहित्यच करेल आणि त्यासाठी पाठशाळेत जायची गरज नाही. अहो पण हे एवढं सांगायला तू मला इथे बोलून घेतलंस? तुला ना मी आईची सेवा करत होतो ते पाहवलं नाही का? आई आई आई, आम्ही कोणीच नाही तुमचे. तुम्हाला बायको आहे, मुलगा आहे, हे कसं विसरता तुम्ही? आम्ही माणसं नाही का? आमच्याविषयी तुमची काहीच कर्तव्य नाही. मी कधी कर्तव्यांकडे पाठ फिरवल्याचं मला तरी स्मरत नाही. झालं, बोलणंच खुंटलं. हो, मी आईजवळ जातोय. संजूला पाठवून देतो. दोघे गुमान झोपून जा. मला सकाळी उठून लवकर जायचंय.
महाराज, कुणी वामन नावाचे सद्गृहस्थ आपल्याला भेटायला येणार आहेत असं आपण बोलला होता. तो तुझा देणेकरी लागतो का? त्याने तुझ्याकडनं काही कर्ज घेतलंय का? नाही नाही महाराज, मी तर त्याला साधा ओळखतही नाही. मला एवढीच उत्सुकता आहे की आपण त्या वामनाला काय बोध देणार आहात. कान उघडणी करायची आहे त्याची, पण त्यासाठी त्याला पाचारण कसं करावं ह्याचा विचार करतो होता मी. जाऊन निरोप देऊ का? नको नको, संकटात तेवढं सोपं नाही ते. त्याची मातृभक्ती त्यामध्ये आड येते. आई पुढे हा बेटा परमेश्वराला देखील जुमानत नाही. आता आम्हाला त्याच्या आईलाच सांगावं लागेल. आई, ए आई, आई अजून झोपून आहे? अरे देवा, म्हणजे हिची प्रकृती बरी नाही की काय? आई, ए आई, तुझी प्रकृती बरी नाही का? बरी आहे रे बाबा. हे बघ, खरं सांग, मी पौरोहित्यासाठी परगावी जायला निघालोय. जर तुझी प्रकृती बरी नसेल ना तर मी माझं जाणं रद्द करतो. अरे वेड्यावानी वागू नकोस वामना, मी ठणठणीत आहे. हो, मग पहाटे उठणारी तू अजूनपर्यंत झोपून कशी? अशीच. आता काम काय आहेत मला? तू म्हणतो ना इकडची गाडी तिकडे नाही करायची म्हणून, मग अशीच पडून होते मी. आई, अरे खरंच, तू जा आता वामन. ठीक आहे. आणि हो, दक्षिणेच्या पैशातून घरी येताना सुनबाईसाठी लुगडं आणि संजूसाठी खेळणे घेऊन ये. ठीक आहे, आणतो. येऊ मी? सांभाळून जा. येतो ग. हो. अहो घाबरलेच मी. का ग? मला वाटलं काल तुमच्या अंगात कणकणी होती हे सांगता की काय. सांगितलं असतं तर नक्कीच त्यांनी त्यांचं जाणं रद्द केलं असतं. अशी कशी सांगेन मी? मला कळत नाही का? तू आहे ना माझी काळजी करण्यासाठी. पुरुषांनी प्रपंचासाठी पैसा कमवावा आणि घराची चिंता बाई माणसावर सोडावी, हो ना? हो. साष्टांगनमने माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे श्री कृष्ण गुंगाष्क, चौथे गज वक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विग्रह राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री बालचंद्र, दहावे श्री विनायकम, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, दहावे श्री गणपती देव नावे अशी 12. 3 संध्या म्हणे नर विघ्न भीती नसो त्याला तू प्रभू शिरो सिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. वामन गुरुजी, पूजा का थांबवली? मला क्षमा करा, मला जावं लागेल. जावं लागेल? हो, माझ्या आईची प्रकृती खालावली आहे. या क्षणी मला तिच्याजवळ असायला हवं. पूजा परत कधीतरी होईल. गुरुजी, तू पूजा आटपून इतका लवकर कसा घरी आलास? अगं, तुझी तब्येत अचानक खालावली आहे असं कळलं म्हणून पूजा अर्धवटच सोडून निघून आलो. काय? अरे देवा, काय केलं तुम्ही हे? अहो, पूजा अर्धवट सोडून येणं म्हणजे यजमानांचा अपमान करणं. झालं, संपलं सगळं इथेच. तुम्ही पूजा अर्धवट सोडून आलात ह्याची चर्चा गावभर झाली असणार. आता यापुढे तुम्हाला कोणीही पौरोहित्य करायला बोलावणार नाही. आता काय करायचं? कसं जगायचं आपण आता? माझ्यासाठी लुगडं आणि संजूसाठी खेळणी आणणार होतात. किमान 20 तरी घेऊन आला असतात तर एकदाच मरून गेलो असतो. संपलं असतं सगळं. का रे बाबा, अरे मान खाली घालून का चाललास? हा, अरे माणसानं कसं नाकासमोर बघून चालावं? अरे ती लोक मान खाली घालतात ज्यांच्या हातून काहीतरी चूक घडलेली असते. अरे लोकांच्या डोळ्याला डोळा भिडवायची भीती वाटते ना, म्हणून ती लोक मान खाली घालतात. तू काही चुकीचं काम केलं नाहीयेस ना?
असा आडेवेडे घेऊन का विचारतोस? माणसाने कसं स्पष्ट बोलावं. मी पूजा अर्धवट सोडून यजमानांच्या घरून निघून आलो एवढीच चर्चा आहे गावात. पण मी तसं का केलं याचा विचार नाही केला कुणी. करतात, तोही विचार करतात लोक आणि त्यावरूनही कंड्या पिकवतात.